आणि यानंतर लातूरमधून एक धक्कादायक बातमी येतेय। 1 कोटींच्या विम्यासाठी स्वतःचा मृत्यूचा बनाव करत वृद्ध व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये कर्जातून सुटका मिळवण्यासाठी हा कट रचल्याचं समोर आलंय। औसा तालुक्यातील वानवडा शिवारामध्ये मध्यरात्री गणेश चव्हाण यानं गोविंद यादव या वृद्ध व्यक्तीला लिफ्ट दिली। त्यानंतर त्याचा खून करून त्याच्या मृतदेहाला आपल्या सीटवरती बसवलं। एवढंच नाही तर मृतदेह आपलाच आहे हे भासवण्यासाठी गणेशनं आपल्या हातातील कड देखील त्याच्या हातात घातलं आणि कार ही पेटवून दिली। या घटनेमध्ये गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलेलं आहे। मात्र पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला। त्यांनी गणेश चव्हाणचे कॉल डिटेल्स हे तपासले आणि त्यानंतर हा खेळ संपला। पोलिसांनी 24 तासांमध्ये गणेशला ताब्यात घेतलेलं असून त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे। गणेशनं पैशांसाठी रचलेल्या या बनावामध्ये निरपराध गोविंद यादव यांचा नाहक बळी गेलाय। या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी ही सध्या जोर धरतीये। हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे। या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील। सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाणने जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी 24 तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तर तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।